हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर आज आपण बनवणार आहोत उपमा. तर उपमा बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलं आणि त्याच्यानंतर 1 वाटी रवा घेतला त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी. तर अशी ही वाटी घेतली, त्याच्यामध्ये रवा घेतला 1 वाटी आणि रव्याला चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं. तर त्याला सारखं हलवत राहायचं, कारण की जर असं हलवलं नाही तर एका जागी करपू शकतो. तर त्याला मंद आचेवरती 5-7 मिनटं हलवलं आणि त्याचा ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला शिजवलं. असा ब्राऊन कलर येतो. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं आणि शेंगदाणे टाकले त्याच्यामध्ये. तर मी अगोदरच कोथिंबीर, कांदा, मिरची वगैरे चिरून ठेवली होती. तर अगोदर शेंगदाणे टाकले, त्यांना चांगलं तळून घेतलं आणि एका वाटीमध्ये काढलं. आणि त्यानंतर कढीपत्ता, कांदा टाकला, चिरून ठेवलेला कांदा, कढीपत्ता टाकला आणि त्याच्यानंतर मोहरी टाकली, जिरे टाकले आणि हळद टाकली आणि हे परत मिक्स केले एकत्र. आणि त्याच्यानंतर मिरची टाकली आणि कोथिंबीर टाकली आणि नंतर मग 1 ग्लास पाणी घेतलं आणि ते पण टाकलं. पूर्ण 1 ग्लास पाणी टाकलं 1 वाटी रव्यासाठी. आणि नंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि त्या पाण्याला थोडी उकळी येऊन दिली. पाण्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये रवा ॲड करायचा. आता उकळी आली आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकलं, 2-3 थेंब, आणि त्यानंतर रवा टाकला. लिंबू टाकल्यामुळे उपीटला जास्तच टेस्ट येते अजून थोडीशी. मग भाजलेला त्याच्यामध्ये रवा ॲड केला आणि त्यानंतर परत आपण त्याला हलवलं, कारण की त्याच्या गठाळ्या होऊ नयेत म्हणून. मग त्याला हलवत राहिलं की मग तो शिजतं थोडंसं आणि त्यानंतर मग 2 ते 3 मिनटं वाफ देण्यासाठी त्याच्यावरती 1 प्लेट झाकून ठेवली. 2-3 मिनटं वेट करायचं. जास्त उशीर ठेवलं तर मग तो करपू शकतो. 2-3 मिनटानंतर परत चेक करायचं प्लेट खोलून की वाफ लागली आहे का आणि शिजलं आहे का त्यासाठी. तर आता चेक करूया. आणि त्याच्यामध्ये जे भाजले होते शेंगदाणे ते त्याच्यामध्ये टाकले आणि परत एकदा हलवलं आणि ते मिक्स केले त्याच्यामध्ये आणि परत एकदा प्लेट ठेवली 1 मिनटासाठी. आणि त्यानंतर असं उपीट तयार होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.